इराण, इस्रायल आणि अमेरिकेसह मध्यपूर्वेत निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचा थेट परिणाम आता सोन्या चांदीच्या बाजारपेठेवर दिसू लागला आहे. आंतरराष्ट्रीय तणाव, हवाई वाहतूक थांबणे आणि मालाची आयात ठप्प झाल्याने मौल्यवान धातूंच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सोने व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार सोन्याच्या दरात प्रतितोळा सुमारे 15 ते 20 हजार रुपयांची वाढ झाली असून चांदीच्या दरातही किलोप्रमाणे सुमारे 30 हजार रुपयांची उसळी नोंदवली जात आहे. युद्धामुळे पुरवठा खंडित झाला असून मागणी वाढल्यामुळे येत्या काळात दर अधिक वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. 4 दिवसापासून युद्ध चालू झाल्यामुळं सोन्याचं रेट एकदमच 20,000 रुपये वाढलंय, पण आणि 10,000 रुपये पण डाऊन झालं. त्याच्यामुळं कस्टमरला कन्फ्युजन मध्ये सोन्या चांदीच्या खरेदीसाठी दुकानला यावं की नाही यावं ह्या कन्फ्युजन मध्ये बसलेले आहेत लोक. पण कमी म्हणजे एकदमच काही कमी होणार नाही, हे थोडंफार कमी जास्त चालत राहणार. हे असं मोका बघून लोकांनी सोनं खरेदी करणारे थोडंफार कधी कमी होतंय त्या टायमाला मोका घेऊन सोनं खरेदी करायला पाहिजे. का वाढलंय कारण काय म्हणजे इन्व्हेस्टरनं शेअर मार्केटचा पैसा काढून गोल्ड मध्ये गुंतवणूक केली काय सर शेअर मार्केटमुळं ते शेअर डाऊन झाल्यामुळं सगळे लोक ते सेफ म्हणून गोल्डला इन्व्हेस्ट केले. गोल्ड हाय झाला आणि युद्धामध्ये पण हाय झालंय ते. आणि युद्ध असं थोडं स्थिर होऊन थोडं कमी युद्ध कमी व्हायला पाहिजे, तर थोडं सोन्याचा रेट कमी येईल असं आम्हाला वाटतंय. चांदीचा रेट वाढण्याचा चांदीचा रेट पण ते दोन्ही सेम आहे, युद्धाचं कारणच आहे. आणि थोडंफार ते मोबाईल सिम कुठल्या इंडस्ट्रियल यूज झाल्यामुळं चांदीचा पण रेट एकदमच खूप वाढलंय. गेल्या वर्षीच्या रेटमध्ये आणि ह्या वर्षी सोनं व चांदी दोन्ही डबल रेट झालेला आहे. आणि हे रेट घाबरून शेतकरी लोक वगैरे हे आता लग्नात सीझन सुरू झालेला आहे, पण अजूनही कस्टमर घाबरून आमच्या दुकानापर्यंत नाही येणार. पण आता हे एकदमच काही कमी होणार नाही, असा रेट राहणार. थोडं थोडं बघून घ्यावं लागेल कस्टमरनी. आणि शेतकऱ्यांना म्हणा, नवीन आता लग्न वगैरे करणारे किंवा गरीब माणसांना वगैरे सोनं घ्यायचं फार अवघड झालेलं आहे. थोडं रेट कमी व्हावं असं आमची हे इच्छा आहे. पहिल्याच्या सप्लायनुसार म्हणजे तुम्ही मागणी टाकला वरून सप्लाय जसा होता सप्लाय पण शॉर्टेज आहे. हे रेट मुळे ट्रान्झॅक्शन होईना झालंय. सप्लाय बद्दल पण थोडं प्रॉब्लेम व्हायलाय. जे आम्ही पेमेंट पण पुढं ट्रान्झॅक्शन मध्ये राहत होतं, पेमेंट पण आम्ही पुढं करत होतो, सप्लाय पण तसं येत होतं. हे ट्रान्झॅक्शन पण कमी असल्यामुळं सप्लाय पण कमी झालं आहे खूप. बरोबर. आता ग्रामीण भागातले म्हणजे तुमचे व्यापारी जे ग्राहक आहेत ते ग्राहक खूप वर्षापासून तुमच्याशी जोडलेले आहेत. मात्र ते ग्राहक आता रेट वाढल्यापासून कमी येत आहेत का? किती मागणी आहे? फार 50% तरी कमी झालेलं आहे बिझनेस मध्ये. त्यांचं येणं जाणं वगैरे येतात, रेट वगैरे विचारतात ते, आणि कमी होईल दादा म्हणून वाट बघत घरीच बसलेले आहेत. पण यायचं म्हणतात, पण येऊ शकेल नाही रेटमुळं. होईल थोडंफार. हे युद्ध वगैरे सगळं शांत झालं की नाही थोडंफार कमी होईल. कमी म्हणजे काय एकदमच काय 50-60 हजारांनी कमी होणार नाही, ह्याच्यातच थोडंफार कमी होणार. जर कमी झालं तर बघून घ्यावं सोनं. गुढीपाडवा, अक्षय तृतीया आणि लग्नसराईच्या हंगामाच्या पार्श्वभूमीवर वाढलेले दर सामान्य ग्राहकांच्या खरेदीवर परिणाम करत आहेत. त्यामुळे अनेकांना सोने खरेदी करणे कठीण होऊ शकते, अशी खंत ग्राहक व्यक्त करत आहेत. आजकाल सोनं फार आणि चांदी फार महाग होऊन बसलेलं आहे. आणि आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांना, गरीब लोकांना एक सोनं घेताना 10 वेळा विचार करावा लागत आहे. सोनं म्हणा, चांदी म्हणा. आज इंडियामध्ये कुठलाही कार्यक्रम असला तर अगदी गरीबातला गरीब माणूस किंवा महिला वर्ग, जास्त महिला वर्गाचं हे सोनं अट्रॅक्शन असते किंवा गरजेचं आहे म्हणा, त्याशिवाय ते चालत नाही. 1 ग्रॅमपासून 10 ग्रॅम 15 ग्रॅम म्हणजे लग्नात अगदी गरीब जरी असला तरी मंगळसूत्र तर घालायला लागतेच, त्याशिवाय ते लग्न होऊ शकत नाही. मग ह्या मध्यमवर्गीय लोकांना याचा फार मोठा फटका बसला. आणि ही युद्धजन्य परिस्थितीमुळे कुणाला काही समजून झाले आज घ्यावं का उद्या घ्यावं. कारण अगोदर पैशाचे काट कसर करून आम्ही सगळं हे घेत असतो. त्यामध्ये ह्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये 10 वेळा विचार करावा लागतो की आज घ्यायचं की उद्या, कारण तासा रेट बदलतात. त्यामुळे आम्हालाही समजणार आणि घेऊन ठेवलं कमी झालं उद्या तर ते रिस्क आहे. आणि उद्या नंतर घ्यायचं म्हटलं तर रेट वाढलेले असतात. त्यामुळे एक विचलित म्हणजे काय म्हणते ही परिस्थिती निर्माण झाली आहे. संभ्रमावस्था आहे. सोन्यापेक्षा चांदीचा रेट यावेळेला जास्त आहे. चांदी कसं झालं सगळ्या बिझनेसमध्ये लागत असते, त्यामुळे चांदीचे रेट वाढतच जाणार.
अगदी तुमचे या युद्धामध्ये जे अण्वस्त्र वापरतात त्या सुद्धा लागते. बऱ्याच इंडस्ट्रीमध्ये सगळीकडे चांदीचा वापर असतो, त्यामुळे चांदी हे नेहमी वाढतच राहतं. सोन्याचं कसं आहे थोडंफार इकडे तिकडे होतंय, पण लोकांना जास्त कसं आहे सोन्यामध्ये इंटरेस्ट जास्त. आता चालू असलेल्या युद्धासंदर्भात हा आता चालू असलेल्या युद्धासंदर्भात काय म्हणता? ते लवकरात लवकर मिटावं, युद्ध बंद व्हावं. युद्धामुळे कोणाचं चांगलं होत नसते. युद्ध जगाला सगळं धोकादायक आहे, आपल्या भारतासाठी पण. त्यामुळे लवकर लवकर युद्ध संपावं अशी माझी पर्सनल इच्छा. तुझं नाव? माझं डॉक्टर संजय चौगुले, इचलकरंजी, जिल्हा कोल्हापूर, महाराष्ट्र. सध्या गेल्या 4 दिवसापासून युक्रेन आणि अमेरिका, इस्रायल यांच्यामध्ये युद्ध चालू आहे. त्यानंतर सोन्याचा भाव जो होता तो भाव मोठ्या प्रमाणात वाढला. त्यामुळे सर्वसामान्य बघण्याचा दृष्टिकोन बदलला की सोन्याचा रेट वाढल्यामुळे आता सोनं खरेदी करावं न करावं असा संभ्रम आहे. तर तुम्हाला एक व्यवसाय म्हणून काय वाटतं, कशापासून रेट राहणार आहे भविष्यामध्ये? जी पहिली युद्ध चालू झाली देशात, इराण बरोबर जी युद्ध आणि व्हेनेझुएला बरोबर जी युद्ध चालू झाली ते सर्वात मोठं परिणाम झालं. भारताच्या इतिहासात 1,80,000 हे पहिला टाइम एवढं सोनं दर वर झालं आणि इथं सगळं मार्केट हळबळून गेलं की पुढं काय होणार, गोल्ड बिझनेसचं काय होणार, सिल्वर बिझनेसचं वगैरे. थोडे लोक, थोडे व्यापारी भीतीने दुकानं बंद केली. खरं जसं जसं ते शांत होत गेलं, हे व्हेनेझुएला प्रकरण, इराण प्रकरण शांत होत गेलं, मध्यंतकाळी 25,000 रेट कमी होऊन 1,60-1,50 पर्यंत उतरलं होतं. सगळे नॉर्मल चालली होती गोष्टी. मॅरेज सीझनला जरा बूस्ट मिळेल आपल्याला, आता मॅरेज सीझन आहे, आपल्याला अप्रोचिंग आहे, तर सगळे व्यापारी तयारीत होते की आता मॅरेज सीझनला स्टॉक भरू, हे रेट कमी होत चाललंय. इतक्यात हे इराणचं जोरात चालू झालं परत युद्ध. इस्रायल आणि अमेरिका दोघे मिळून हमला केले त्याच्यावरती. आणि गल्फ कंट्री युजली डिस्टर्ब जेव्हा होते, गोल्ड रेटवरती चांगलाच परिणाम पडतो. आणि जे रेट कमी होत गेलं होतं हे इराणच्या प्रकरणात परत अचानक 1,50 वरून 1,70 रेट पोहोचलं. परत 10,000 रुपये एक दिवसात वाढ झाली दरामध्ये. युजली आता मॅरेज सीझन येणार आहे, मॅरेज सीझन येणार आहे आणि रेट कमी होईल असं सगळ्या अपेक्षा करतायत. कारण की आता हे इराण प्रकरण पण शांत होईल, असं लगेच होईल असं वाटतंय आणि जरा गोल्ड रेटमध्ये कमीपणा येईल. युद्ध चालू झाल्यापासून सप्लाय जो होता तो आहे तसाच आहे, फ्लो की कमी झाला आहे, काय वाटतं? गोल्ड सप्लाय मध्ये कधीच फरक पडला नाही. रेट वर गेलं, खरं गोल्डची डिमांड कधी ड्रॉप झाली नाही आहे आणि सप्लाय स्मूथ आहे. फक्त तुम्ही ते जास्ती किमतीवरती तुम्हाला भेटणार.